हॅलो विद्यार्थी मित्रो, आज आपण या चॅप्टरमधला पुढचा जो आर्टिकल आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. पहिल्यांदा पॅरामेट्रिक फंक्शन्स म्हणजे काय आणि त्यानंतर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हा आपण आज पाहणार आहोत. आता इथं पुस्तकामध्ये आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शनची व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या इथं काय केलेली आपण ते पहिल्यांदा बघूत. त्यानुसार if two variables इथं आपण दिले if two variables x and y are defined separately as function by an intermediating variable t, then that intermediating variable is known as parameter. किंवा इथं आपण वरती दिलेलं आहे that is consider the function x is equal to f of t and y equal to g of t. If x and y are expressed as function of the same variable t, say x equal to f of t and y equal to g of t, then these equations are said to represent parametric functions. If x equal to f of t and y equal to g of t are two functions, then these equations are said to be parametric functions. The variable t is called a parameter. म्हणजे दोन्ही फंक्शन x आणि y हे काय टीच्या फॉर्ममध्ये आपण काहीतरी रिप्रेझेंट केलेलं आहे, तर अशाच या दोन्ही फंक्शनला काय म्हणतात पॅरामेट्रिक फंक्शन्स. आणि यामध्ये जो टी आहे त्याला काय म्हणतात पॅरामीटर. आता यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं की या थेरममध्ये या चॅप्टरमध्ये एकूण 3 जे थेरम आहेत जे की अल्टरनेटिव्हली परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, त्यापैकी हा तिसरा. पहिला कोणता डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन म्हणजे चेन रूल. त्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन आणि त्यानंतर थर्ड हा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. या तिन्हीपैकी एक रूल हा परीक्षेमध्ये काय अल्टरनेटिव्ह विचारला गेलेला आहे. त्यानुसार या थेरमचा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट आपण पहिल्यांदा बघूत. इथं स्टेटमेंट काय दिलं आहे, इफ एक्स इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इक्वल टू जी ऑफ टी. इफ एक्स इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इक्वल टू जी ऑफ टी आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी so that y is defined y is a differential function of x, and if dx by dt not equal to 0, then dy by dx equal to dy by dt divided by dx by dt. हा इथं आपल्याला काय सिद्ध करायचं आहे. हा dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt. हा या थेरमचा स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे, इफ एक्स इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इक्वल टू जी ऑफ टी आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी, अँड इफ dx by dt इथं काय याचा डिनॉमिनेटर, and dx by dt is not equal to 0, then dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt. आता याचा जो प्रूफ आहे ॲज युजल जे आपण दोन थेरम आपण सिद्ध केलेले आहेत त्याच पद्धतीनं हा देखील आपल्याला काय थेरम प्रूव्ह करायचं आहे. मग इथं जे काही दिलेलं आहे गिवन दॅट एक्स इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इक्वल टू जी ऑफ टी, हे आपल्याला दोन्ही दिलेले आहेत. आणि एक्स आणि वाय हे काय इन टर्म्स ऑफ टी, म्हणजेच याचा पॅरामीटर कोणता आहे दॅट इज टी. मग आता पहिल्यांदा यामध्ये जे काही इन्क्रिमेंट्स आहेत, आता एक्स आणि वाय आर डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ टी, म्हणजेच एक्स आणि वाय हे कशावर डिपेंड आहे दॅट इज ऑन टी. मग त्यांचे जे काही इन्क्रिमेंट्स आहेत ते इन्क्रिमेंट्स पहिल्यांदा आपण कन्सिडर करू. लेट देअर बी ए स्मॉल इन्क्रिमेंट इन द व्हॅल्यू ऑफ टी, से डेल्टा टी, देन डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर द करस्पॉन्डिंग इन्क्रिमेंट्स इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच काय
delta x and delta y be the increments in x and y respectively corresponding to the increment delta t in t. म्हणजे ज्यावेळेस t मध्ये delta t हा increment म्हणजे काय स्मॉल चेंज, म्हणजे ज्यावेळेस t मध्ये हा delta t ही इन्क्रिमेंट होईल त्यावेळेस x आणि y मध्ये जो झालेला बदल आहे किंवा जो इन्क्रिमेंट आहे तो कोणता आहे, डेल्टा x आणि डेल्टा y. ओके. ॲज डेल्टा t, delta x, delta y are small increments t, x and y respectively such that delta t not equal to 0 and delta x not equal to 0. म्हणजेच डेल्टा टी, डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय आर स्मॉल इन्क्रिमेंट्स टी, एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली सच दॅट डेल्टा टी नॉट इक्वल टू 0. डेल्टा टीमध्ये जो झालेला बदल आहे तो काय काही ना काही आहे, म्हणजे तो 0 नाही आहे. मग तो 0 नाही आहे म्हणजेच पर्यायानं काय, डेल्टा एक्स इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. ओके. नाव कन्सिडर इन्क्रिमेंट रेशो. कन्सिडर द इन्क्रिमेंटरी रेशो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. आपण काय कन्सिडर केलं आहे, and note that delta x tends to 0 implies delta t tends to 0. म्हणजेच ज्यावेळेस डेल्टा टी टेन्स टू 0 होईल त्यावेळेस डेल्टा एक्स ऑल्सो टेन्स टू 0, कारण काय एक्स इज द डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी, म्हणून ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 देन डेल्टा एक्स ऑल्सो टेन्स टू 0. नाव सिन्स डेल्टा एक्स बाय डेल्टा टी नॉट इक्वल टू 0, डेल्टा एक्स बाय डेल्टा टी नॉट दॅट इज डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स हा इन्क्रिमेंटल रेशो आपण काय हा कन्सिडर केला डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. इट कॅन बी रिटन ॲज डेल्टा वाय बाय डेल्टा टी डिवायडेड बाय डेल्टा एक्स बाय डेल्टा टी सिन्स डेल्टा एक्स बाय डेल्टा टी नॉट इक्वल टू 0. म्हणजेच हा डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स जो आहे त्याला आपण काय केलं, डेल्टा टीला काय डिवाइड केलेलं दोन्हीला, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तो डिवाइड केल्यानंतर काय आला, डेल्टा वाय बाय डेल्टा टी डिवायडेड बाय डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. ओके. परत ॲज युजल टेकिंग द लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स. टेकिंग द लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 ऑन द बोथ साइड्स वी गेट. दोन्ही बाजूचा काय केला आपण, लिमिट घेतला. लेफ्ट हँड साईड आपलं काय डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, त्यानुसार त्याचा लिमिट आपण घेतला ॲज डेल्टा टी टेन्स टू 0. इथं हा डेल्टा एक्स झालेला आहे तो चुकलेला आहे, इथं काय येईल तो डेल्टा टी टेन्स टू 0 इक्वल टू डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा टी डिवायडेड बाय डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. फक्त काय केलं आपण, दोन्ही बाजूचा डेल्टा टी टेन्स टू लिमिट 0 घेतलेलं आहे आणि ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 इथं डेल्टा एक्स चुकून झालेलं आहे, त्या ठिकाणी काय डेल्टा टी आहे. ओके. ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स टेन्स टू 0, म्हणून इथं काय आला आता हा डेल्टा, इथं डेल्टा टी टेन्स टू 0 जो होता इथं हा, इथं जो डेल्टा टी टेन्स टू 0 होता याच्यानुसार ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 देन डेल्टा एक्स ऑल्सो टेन्स टू 0, म्हणून इथं डेल्टा टी टेन्स टू 0चा काय आला, डेल्टा एक्स टेन्स टू 0. हा इथं डेल्टा एक्स बरोबर आहे, पण इथं वरती काय तो डेल्टा टी आहे, हा लक्षात घ्या. ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स टेन्स टू 0 देअरफॉर लेफ्ट हँड लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि राईट हँड लिमिटचा काय ॲज इट इज, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही आहे. फक्त इथं काय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं काय सेपरेट लिमिट घेतलेलं आहे ॲज डेल्टा टी टेन्स टू 0. ओके. सिन्स एक्स अँड वाय आर डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी, इथं आपल्याला दिलेलं आहे, सिन्स एक्स अँड वाय आर डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ टी देअरफॉर वी कॅन राईट लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा टी इक्वल टू डी एक्स बाय डी टी and limit delta t tends to 0 delta y by delta t equal to dy by dt exist and are finite. हे दोन्ही काय एक्झिस्ट होतात, कारण काय ते आपल्याला दिलेलं आहे एक्स अँड वाय डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी, देअरफॉर दीज आर एक्झिस्ट अँड फायनाईट. देअरफॉर फॉर 1 and 2 हा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून we get limit delta x tends to 0 delta y by delta x equal to dy by dt by dx by dt. Now suppose this is equation 3rd. The RHS of 3rd म्हणजे याचा RHS, the RHS of 3rd exists and is finite implies LHS 3rd also exists and finite. या इक्वेशन 3चा जो RHS आहे तो काय एक्झिस्ट होतो आणि शिवाय तो काय फायनाईट आहे. मग हा काय दर्शवतो की याचा LHS देखील काय होतो, एक्झिस्ट होतो आणि शिवाय तोही कसा असेल, फायनाईट असेल. म्हणून आपण काय लिहिता येईल, देअरफॉर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू dy बाय dx. Thus equation 3 becomes dy by dx equal to dy by dt by dx by dt where dx by dt not equal to 0.
हा आपला पॅरामेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला किंवा त्याचा तो रूल. आता इथं जो पॅरामीटर आहे तो कोणता आहे, टी आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला काय लक्षात ठेवायचं, ओके, म्हणजेच dy बाय डी टी इज इक्वल टू dy बाय डी एक्स इक्वल टू dy बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. आता इथं आपल्याला जे एक्स आणि वाय दिलेले आहेत त्यामध्ये पॅरामीटर कोणता होता, टी होता. समजा पॅरामीटर टीच्या ऐवजी समजा थिटा दिला, एक्स अँड वाय आर इन टर्म्स ऑफ थिटा, तर फॉर्म्युला इथं कळेल dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थिटा. म्हणजे जो कोणता पॅरामीटर आहे विथ रिस्पेक्ट टू तो काय डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. समजा पॅरामीटर आपल्याला समजा पॅरामीटर आपल्याला एम दिलेलं आहे, तर इथं फॉर्म्युला काय होईल, dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी एम डिवायडेड बाय डी एक्स बाय डी एम. म्हणजे जो कोणता पॅरामीटर आहे तो विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके, तर हा झाला आपला तिसरा थेरम की जो परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. त्या दृष्टिकोनातून हे तिन्ही थेरम तुम्हाला काय प्रिपेअर करायचे आहेत. या तिन्हीपैकी एक डेफिनेटली 100% हा परीक्षेमध्ये काय विचारला जातो, म्हणून त्यानुसार याची काय तयारी करायची. आता या भागामध्ये आपण जे काही या चॅप्टरवरचे किंवा या भागावरचे किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनवरचे जे काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत, त्या सॉल्ड एक्झाम्पलपैकी काही एक्झाम्पल हे तुम्हाला मी काही समजावून देतो. काही एक्झाम्पल साधारणतः याच्यामध्ये सॉल्ड एक्झाम्पलमध्ये एकूण 5 एक्झाम्पल आहेत, त्यापैकी 1, 2, 4 एक्झाम्पल. आता या पहिल्यामध्ये एकूण 5 एक्झाम्पल आहेत, यातले 1, 2 एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून देतो आहे. त्यानंतर परत दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये परत 2, 3 एक्झाम्पल आहेत, त्यातला एका दुसरा एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो आहे. असे टोटली सॉल्वमधले साधारणतः 4 ते 5 एक्झाम्पल मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून एक्झरसाईजमध्ये जे काही एक्झाम्पल आहेत ते आपल्याला काय सोडवायला मदत होतील. तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलेले जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते परीक्षेमध्ये साधारणतः 40% विचारले जातात. म्हणून सॉल्ड एक्झाम्पलकडं दुर्लक्ष करू नका. सॉल्ड एक्झाम्पल तुम्ही घरी सोडवा. त्यामध्ये परत कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर ती शंका तुम्ही मला विचारून दूर करू शकता. म्हणून सॉल्ड एक्झाम्पल देखील तुम्हाला काय सोडवायचे आहेत. ओके, त्यानुसार आता यातला जे काही सॉल्ड एक्झाम्पलमधला फर्स्ट आहे, यातला फर्स्ट फाइंड dy बाय डी एक्स. हा फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड dy बाय डी एक्स इफ. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 फंक्शन दिले जातात. पॅरामेट्रिकचे जे काही एक्झाम्पल्स आहेत त्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय 2 फंक्शन दिले जातील, एक एक्स आणि दुसरा वाय. आणि यावरून तुम्हाला काय करायचं, dy बाय डी एक्स. पण आता इथे एक्स आणि वाय ही दोन्ही काय विथ याच्या डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी आहेत. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा डी एक्स बाय डी टी काढावं लागेल, त्यानंतर dy बाय डी टी काढावं लागेल, आणि त्यानंतर त्या पॅरामेट्रिक फंक्शनचा जो काही रूल आहे किंवा जो काही फॉर्म्युला आहे त्याचा यूज करून तुम्हाला काय करावं लागेल, dy बाय डी एक्स. ओके, मग त्यानुसार हा फर्स्ट एक्झाम्पल, एक्स इज इक्वल टू 80 रेस टू 4, एक्स इज इक्वल टू ए इंटू टी रेस टू 4 अँड वाय इज इक्वल टू 2at स्क्वेअर. एक्झाम्पल्स अगदी सोपे आहेत. इथे काय करायचं आहे, आता या एक्झाम्पलमध्ये किंवा या दिलेल्या दोन्ही फंक्शनमध्ये जो पॅरामीटर आहे तो कोणता आहे, टी. म्हणजे दोन्ही फंक्शन जे आपल्याला दिलेत एक्स आणि वाय, या दोन्हीचा काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा, जो काही पॅरामीटर असेल. आता तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, किंवा आता इथं आपण जर बघितलं तर या एक्झाम्पलमध्ये, या चौथ्या एक्झाम्पलमध्ये जो पॅरामीटर आपल्याला दिलेला आहे तो कोणता आहे, थिटा. हा एक्स आणि त्यानंतर हा वाय. ओके, त्यानंतर इथं हा एक्स आणि त्यानंतर हा वाय, या दोन्हीमध्ये जो पॅरामीटर आहे तो कोणता आहे, थिटा आहे. म्हणून या दोन्हीला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे, थिटा. म्हणजे डी एक्स बाय डी थिटा काढायचं आणि dy बाय डी थिटा काढायचं. जो कोणता पॅरामीटर असेल तो काय विथ रिस्पेक्ट टू त्या दिलेल्या दोन्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्यानुसार हा एक्स इज इक्वल टू ए इंटू टी रेस टू 4 आणि वाय इज इक्वल टू 2 इंटू ए टी स्क्वेअर. आता यामध्ये पॅरामीटर कोणता आहे, टी आहे. म्हणजेच इथं ए आणि इथं 2a हे दोन्ही कसे आहेत, कॉन्स्टंट आहेत. ते काय करायचं, ॲज इट इज ठेवायचं आहे. त्यानुसार याचा इथं सोल्युशन दिलेलं आहे आपल्याला. पहिल्यांदा काय केलं आपण, इथं या वायचा डेरिव्हेटिव्ह गिवन वाय इज इक्वल टू 2at स्क्वेअर, गिवन वाय इज इक्वल टू 2at स्क्वेअर, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी.
Therefore dy by dt is equal to 2a constant as it is. हा 2a constant as it is आणि टी स्क्वेअर जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. परत हा 2a ॲज इट इज आणि टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. जसं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा काय तो 2x, तसं टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी हा काय इथं दॅट इज 2t. हा 2a इंटू 2t दॅट इज इक्वल टू 480. नाव सपोज दिस इज इक्वेशन 1. येतं लक्षात. त्याच पद्धतीनं अँड एक्स इज इक्वल टू ए इंटू टी रेस टू 4 हा सेकंड फंक्शन एक्स इज इक्वल टू ए इंटू टी रेस टू 4. परत इथं पॅरामीटर कोणतं आहे टी आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. हा डिफरन्शिएट केल्यानंतर इथं काय येतं व ए कॉन्स्टंट ॲज इट इज. ए कॉन्स्टंट काय ॲज इट इज. जो पॅरामीटर आहे टी रेस टू 4 त्याचा डेरिव्हेटिव्ह ए कॉन्स्टंट ॲज इट इज आणि टी रेस टू 4चा डेरिव्हेटिव्ह. परत हा ए ॲज इट इज आणि टी रेस टू 4 जसं एक्स रेस टू 4चा डेरिव्हेटिव्ह काय तो 4 इंटू एक्स क्यूब. जो पॉवरमध्ये येतो कुठे येईल गुणाकारामध्ये येईल आणि त्याचा पॉवर काय 1 कमी होईल. त्यानुसार इथं पॉवर किती आहे 4 म्हणून हा 4 कुठे आला मल्टिप्लिकेशनमध्ये आणि त्याचा पॉवर काय 1 कमी झाला म्हणून टी रेस टू 4चा डेरिव्हेटिव्ह काय दॅट इज 40 क्यूब अँड दॅट इज इक्वल टू 480 क्यूब. नाव सपोज दिस इज सेकंड. मग आता इथं आपला हा फॉर्म्युला dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt. दोन्ही व्हॅल्यूज आपण काढलेले आहेत. dy बाय dt काढलेले, dx बाय dt काढलेले. या दोन्हींच्या व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट केले आपण. dy बाय dtची काढलेली किंमत होती 480 आणि dx बाय dtची किंमत आपण काढलेली 480 क्यूब फ्रॉम 1 and 2. इक्वेशन 1 मध्ये आपण काय dy बाय dt काढलेलं आहे आणि इक्वेशन 2 मध्ये काय काढलं आपण dx बाय dt. इथं 4a कॅन्सल होईल. त्यानंतर न्यूमरेटरचा 1t डिनॉमिनेटरच्या एका टीशी कॅन्सल होईल म्हणजे इथं शिल्लक करेल dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टी स्क्वेअर. dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टी स्क्वेअर विच इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. या पद्धतीनं या पॅरामेट्रिक जे काही आपल्याला फंक्शन दिले त्यांचे काय डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे. त्यानंतर यातला आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला सोडून देतो. आता या एक्झाम्पलमध्ये दुसरा पॅरामीटर घेतो मी. आता या पहिल्यामध्ये पॅरामीटर टी आहे, दुसऱ्यामध्ये देखील पॅरामीटर टी आहे, तिसऱ्यामध्ये पॅरामीटर टी आहे. आता चौथा घेऊ आपण एक्स इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट थीटा प्लस साइन थीटा अँड वाय इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. हा एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून देतो आहे. त्यानुसार हा क्वेश्चन नंबर 4 हा गिवन गिवन y इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. पहिल्यांदा वायचा डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू द पॅरामीटर. पॅरामीटर कोणतं थीटा म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा हा काय येईल dy बाय डी थीटा इक्वल टू ए कॉन्स्टंट ॲज इट इज. बाहेर जो ब्रॅकेटच्या बाहेर ए आहे तो काय कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज आणि या ब्रॅकेटमधल्या टर्म्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा इंटू डी थीटा ऑफ 1 मायनस कॉस थीटा. परत हा ए कॉन्स्टंट ॲज इट इज 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि हा मायनस साईन ॲज इट इज आणि कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थीटा. म्हणजे इथं हा 0 झाला आणि हा मायनस मायनस काय येईल प्लस येईल म्हणजे टोटली काय आला हा ए इंटू साईन थीटा. हा काय झाला dy बाय dt इज इक्वल टू ए साईन थीटा. नाव सपोज दिस इज इक्वेशन फर्स्ट. ओके हा झाला आपला इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर जो एक्स आपल्याला दिलेला आहे त्या एक्सचा परत काय करायचा आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्यानुसार इथे एक्स आपल्याला दिलेलं आहे दॅट इज एक्स इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट थीटा प्लस साइन थीटा. परत इथे देखील पॅरामीटर कोणतं थीटा आहे. त्यानुसार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. लेफ्ट हँड साईडला एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता इथं टी झालेलं आहे हा देखील इथं चुकलेला आहे. इथं काय मिसप्रिंट आहे हा काय डी एक्स बाय डी थीटा येईल. मिसप्रिंट आहे इथं डी एक्स बाय डी थीटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट ॲज इट इज. या ब्रॅकेटमधला टर्म्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा डी थीटा ऑफ थीटा प्लस साइन थीटा. ए कॉन्स्टंट ॲज इट इज या थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. म्हणजेच टोटली हा काय आला ए इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थीटा डी एक्स बाय डी थीटा. परत इथं टी नाही आहे हा इथं काय थीटा आहे कारण काय पॅरामीटर आपला कोणतं थीटा आहे
म्हणून dx by d theta is equal to a in bracket 1 plus cos theta. Now suppose this is equation 2. त्यानंतर आता आपला जो फॉर्म्युला पॅरामेट्रिक रूलचा, नाव dy by dx इज इक्वल टू dy by d theta, परत इथं हा फॉर्म्युला चुकलेला आहे, dy by d theta डिवायडेड बाय dx by d theta, कारण का इथं पॅरामीटरला कोणतं थीटा आहे म्हणून इथं जो फॉर्म्युला येईल dy by d theta डिवायडेड बाय dx by d theta. मग दोन्हीच्या व्हॅल्यूज आपण काढलेले, dy by d theta ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये काढलेले आणि dx by d theta ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये काढलेले. फ्रॉम 1 and 2 याच्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केलेले आहेत. dy by d theta ची व्हॅल्यू a sin theta आणि dx by d theta ची व्हॅल्यू ही किती आपण काढलेले, दॅट इज a in bracket 1 plus cos theta. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. हा a आणि हा a काय झाला, कॅन्सल झाला, हा a कॅन्सल झाला, शिल्लक करायला इथं sin theta डिवायडेड बाय 1 plus cos theta. शिल्लक करायला a कॅन्सल झाला, sin theta डिवायडेड बाय 1 plus cos theta. आता या दोन्हीचे फॉर्म्युले आपण यूज केलेले आहेत, बरेच एक्झाम्पल आपण यूज केलेले आहेत. त्यानुसार sin thetaचा जो फॉर्म्युला आहे तो कोणता असेल, दॅट इज 2 sin theta बाय 2 इंटू cos theta बाय 2. पाठीमागच्या बरेच एक्झाम्पलमध्ये आपण यूज केलेले आहे. त्यानुसार sin theta कॅन बी रिटन ॲज 2 sin theta बाय 2 इंटू cos theta बाय 2 आणि 1 plus cos thetaचा फॉर्म्युला तोही बरेच एक्झाम्पल आपण यूज केले आहे, तो आहे 2 cos square theta बाय 2. दोन्हीचे फॉर्म्युले यूज केले. यामध्ये ज्या काही टर्म्स कॅन्सल होतात ते कॅन्सल करायचे. त्यानुसार हा 2 कॅन्सल झाला, हा 2 कॅन्सल झाला. त्यानंतर एक cos theta बाय 2 इथल्या एका cos theta बाय 2शी कॅन्सल होईल. शिल्लक करायला इथं sin theta बाय 2 आणि इथला एक cos theta बाय 2, sin theta बाय 2 डिवायडेड बाय cos theta बाय 2, म्हणजे हा काय आला tan theta बाय 2. therefore dy by dx इक्वल टू tan theta बाय 2. हा झाला दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथं लक्षात. आता बाकीचे जे काही 3 सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते तुम्ही घरी बघा. आता त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 मध्ये थोडेसे वेगळे एक्झाम्पल आहेत, तेच एक्झाम्पल आहेत. आता इथं जो आपण dy by dx काढलेलं आहे, इथं जो आपण dy by dx काढलेलं आहे तो फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी ही पर्टिक्युलर व्हॅल्यू ठेवायची, थीटा इक्वल टू पाय बाय 3. आता या एक्झाम्पल ज्या ज्या ठिकाणी थीटा आहे त्या ठिकाणी काय पाय बाय 3 सबस्टिट्यूट करून आपल्याला काय dy by dx ॲट दॅट पॉईंट थीटा इक्वल टू पाय बाय 3 काढायचं. एक्झाम्पल तोच आहे, फक्त थोडंसं पुढं काय एखाद दुसरी स्टेप काय वाढवायचे. dy by dx ॲट थीटा इक्वल टू पाय बाय 3 इक्वल टू हा जो dy by dx आपण काढलेले आहे त्या dy by dx मध्ये ज्या ठिकाणी थीटा आहे त्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करायचं, पाय बाय 3 सबस्टिट्यूट करून तो परत काय त्याची व्हॅल्यू काढायची. एवढाच फरक आहे. ओके, आता यातला एक एक्झाम्पल मी तुम्हाला परत समजावून देतो आहे. त्यानुसार सेकंड एक्झाम्पल फाइंड dy by dx. यामध्ये परत साधारणतः 3 एक्झाम्पल दिलेत. त्यापैकी तुम्हाला परत मी एक एक्झाम्पल समजावून सांगतोय, बाकीचे 2 तुम्ही घरी सोडवा तुम्ही. त्यानुसार पहिला एक्झाम्पल x इज इक्वल टू फाइंड dy by dx. फाइंड dy by dx if x is equal to sec square theta, y is equal to tan cube theta at theta is equal to pi by 3. एक्झाम्पल तेच आहेत, फक्त थोडंसं काय तर आपल्याला एक्सटेंड करायचं तो एक्झाम्पल. त्यानुसार याचा सोल्युशन इथं गिवन पहिल्यांदा ज्या काही व्हॅल्यूज आपल्याला दिलेत त्या व्हॅल्यूज गिवन y इज इक्वल टू टॅन क्यूब थीटा. ते पॅरामीटर कोणतं आहे, थीटा, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय करायचं विथ रिस्पेक्ट टू थीटा. त्यानुसार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. therefore dy by d theta लेफ्ट हँड साईडचं आपलं काय dy by d theta इक्वल टू d theta ऑफ टॅन क्यूब थीटा. याला आपलं काय लिहितं तर टॅन थीटा ब्रॅकेट क्यूब. आता हा कोणत्या फॉर्ममध्ये, पॉवर फंक्शनचा, दॅट इज x रेस टू n. x रेस टू nच्या फॉर्ममध्ये. x रेस टू nचा डेरिव्हेटिव्ह काय n इंटू x रेस टू n मायनस 1. तसे ती nची किंमत किती 3. त्यानुसार 3 इंटू टॅन थीटा रेस टू 3 मायनस 1 म्हणजे किती येतो 2. म्हणजेच हा काय 3 टॅन स्क्वेअर थीटा इंटू, आता एक्सच्या ठिकाणी इथे काय टॅन थीटा आहे म्हणून परत त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मल्टिप्लिकेशनमध्ये इंटू डी थीटा ऑफ टॅन थीटा. अँड दॅट इज इक्वल टू dy by d theta इक्वल टू 3 tan square theta ॲज इट इज आणि टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज sec square theta.
म्हणून dy बाय डी थिटा इज इक्वल टू काय 3 tan स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा. नाव सपोज दिस इज इक्वेशन फर्स्ट. समजा इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर परत अँड x इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. परत इथं पॅरामीटर कोणतं आहे थिटा. परत त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा येईल dx बाय डी थिटा इक्वल टू डी थिटा ऑफ सेक स्क्वेअर थिटा. परत इथं हा कोणत्या फॉर्ममध्ये एक्स रेस टू एन या फॉर्ममध्ये. परत त्याचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. त्यानुसार एनची किंमत 2 इंटू सेक थिटा रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 5. 2 मायनस 1 म्हणजे काय 1 म्हणजे 2 सेक थिटा आणि परत सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी थिटा ऑफ सेक थिटा. दॅट इज इक्वल टू 2 सेक थिटा हा ॲज इट इज, हा 2 सेक थिटा ॲज इट इज आणि सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सेक थिटा इंटू टॅन थिटा. हा सेक थिटा आणि हा सेक थिटा होईल सेक स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा. म्हणून dx बाय डी थिटा इक्वल टू 2 सेक स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा. नाव सपोज इज इक्वेशन 2. परत पॅरामेट्रिकच्या आपल्या फॉर्म्युल्यानुसार dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थिटा डिवायडेड बाय dx बाय डी थिटा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ दीज टू. दोन्हीच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या 3 tan स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2 सेक स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा. ज्या काही टर्म्स कॅन्सल होतात त्या कॅन्सल करायचे आहेत आणि कॅन्सल करून इथं काय आलं dy बाय dx इज इक्वल टू 3/2. dy बाय dx इज इक्वल टू 3/2 इंटू टॅन थिटा. हा काय आला आपला dy बाय dx. आता आपल्याला dy बाय dx कुठं काढवलं आहे ॲट थिटा इज इक्वल टू π/3. वी कॅन फाइंड dy बाय dx ॲट थिटा इज इक्वल टू π/3. म्हणून इथं दॅरफोर dy बाय dx ॲट थिटा इक्वल टू π/3. जो आपण dy बाय dx काढलेला आहे त्या dy बाय dx मध्ये ज्या ठिकाणी थिटा आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची π/3. त्यानुसार dy बाय dx इक्वल टू आपण काढलेलं आहे 3/2 इंटू टॅन थिटा. त्यानुसार हा 3/2 ॲज इट इज टॅन थिटाच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे π/3. हा 3/2 ॲज इट इज आणि टॅन π/3ची किंमत किती √3. therefore dy बाय dx ॲट थिटा इक्वल टू π/3 इज इक्वल टू 3√3 डिवायडेड बाय 2. या पद्धतीनं हे एक्झाम्पल काय सॉल्व करायचे. आता यातला दुसरा आणि तिसरा एक्झाम्पल तो तुम्ही घरी सोडवायचा आहे. त्यानंतर परत यातला जो तिसरा एक्झाम्पल आहे हाही काय त्याच पद्धतीने तुम्ही घरी सोडवा तिसरा आणि चौथा. आणि त्यानंतर शेवटचा एक एक्झाम्पल मी पाचवा जो आहे तो तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण एक्झरसाईजला पण चालू करूत. ओके. त्यानुसार हा पाचवा एक्झाम्पल इथं मी तुम्हाला सॉल्व करून समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे. इफ x इज इक्वल टू √a sin inverse t and y is equal to √a into cos inverse t, then show that dy by dx is equal to y by x. Sorry, minus y by x. If x is equal to √a sin inverse t and y is equal to that is √a cos inverse t, then show that dy by dx is equal to minus y by x. हा आपल्याला इथं काढायचं. ज्या पद्धतीनं आपण पहिले दोन एक्झाम्पल किंवा पहिल्या एक आणि 2 मधले आपण एक्झाम्पल सोडवले त्याच पद्धतीनं हा देखील काय एक्झाम्पल सॉल्व करायचं. याच्यामध्ये दुसरा म्हणजे कुठली मेथड यूज करायची नाही किंवा दुसऱ्या पद्धतीनं सोडायची नाही. जे आपण पहिल्यांदा एक्झाम्पल सोडवले त्याच पद्धतीनं ही काय एक्झाम्पल सॉल्व करायची. त्यानुसार गिवन दॅट जे आपल्याला दिलेले आहेत x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू x इज इक्वल टू √a sin inverse t and y इज इक्वल टू √a cos inverse t. ओके. आता परत दोन्हींचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला काय सेपरेट काढायचा आहे. जसं आपण पाठीमागे काढलेला होता x आणि y चा डेरिव्हेटिव्ह त्याच पद्धतीनं या दोन्हींचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला काय सेपरेट काढूत. त्यानुसार पहिल्यांदा याचा एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह काढायला एक्सचा काढा किंवा वायचा काढा काही फरक पडत नाही आपल्याला. शेवटी आपल्याला फॉर्म्युला तोच यूज करायचा dy बाय dx इक्वल टू dy बाय dt बाय dx बाय dt. त्यानुसार डिफरन्शिएट आता याला काय इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण नावं दिलेली आहेत. हा x इज इक्वल टू a sin inverse √a sin inverse t समजा हा इक्वेशन 1 आणि y इज इक्वल टू √a cos inverse t हा इक्वेशन नंबर 2. हे दोन इक्वेशन आपण इथं काय कन्सिडर केलेत. त्यानुसार डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू t. आता इथे पॅरामीटर काय t आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू t
डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू टी. आता हा जो फंक्शन आपल्याला दिलेला आहे एक्स इज इक्वल टू, तो कोणत्या फॉर्ममध्ये, रूट एक्स. रूट एक्सच्या फॉर्ममध्ये. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण बऱ्याच एक्झाम्पलमध्ये यूज केलेला आहे. त्यानुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो 1/2 रूट एक्स. आता इथं एक्सच्या ठिकाणी काय ए साइन इनवर्स टी आहे, म्हणून परत त्याचं काय डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानुसार इथं पहिल्यांदा डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू डी डी टी ऑफ रूट ए साइन इनवर्स टी. रूट एक्सचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर हा काय येईल 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट ए साइन इनवर्स टी इंटू रूटमधल्या टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह. रूटमध्ये टर्म कोणते, ए इंटू साइन इनवर्स टी, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह. ही पहिली टर्म ॲज इट इज 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट ए साइन इनवर्स टी ॲज इट इज. आता हा जो फंक्शन आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये, ए रेस टू एक्स. हा जो फंक्शन आहे, हा फंक्शन कुठल्या फॉर्ममध्ये, ए रेस टू एक्स. आणि ए रेस टू एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह काय काढलेले, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. त्यानुसार हा इथं झाला ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. आणि परत एक्सचा डेरिव्हेटिव्ह, एक्सच्या ठिकाणी काय साइन इनवर्स टी आहे, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजेच ए रेस टू साइन इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह काय आला, ए रेस टू साइन इनवर्स टी इंटू लॉग ऑफ ए इंटू डी डी टी ऑफ साइन इनवर्स टी. ओके. त्यानंतर दॅट इज इक्वल टू हा 1/2 इंटू रूट ए साइन इनवर्स टी इंटू ए साइन इनवर्स टी इंटू लॉग ऑफ ए ॲज इट इज. आणि साइन इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं पॅरामीटर कोणता आहे, टी आहे, म्हणजे इथं काय येईल 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस टी स्क्वेअर. आता इथं थोडीशी मिसप्रिंट झालेली आहे, इथं टीच्या ऐवजी काय एक्स घेतलेलं आहे, मिसप्रिंट झालेलं आहे. पुस्तकामध्ये बरेच काय मिसप्रिंट आहेत. आता इथं या एक्सच्या ठिकाणी काय येईल, तो टी येईल, हे लक्षात घ्या. म्हणून डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू काय आला, दॅट इज ए रूट ए रेस टू साइन इनवर्स टी इंटू लॉग ऑफ ए डिवायडेड बाय हा 2 इंटू रूट 1 मायनस टी स्क्वेअर. इथं काय येईल 1 मायनस टी स्क्वेअर. अँड दॅट इज इक्वल टू, आता ही याची व्हॅल्यू रूट ए इंटू रूट ए रेस टू साइन इनवर्स टीची व्हॅल्यू ही आपण काय दिली एक्स, ती इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण, ती व्हॅल्यू इथं काय सबस्टिट्यूट केली. आणि त्यानुसार हा एक्स इंटू लॉग ऑफ ए डिवायडेड बाय 2 इंटू रूट रूट 1 मायनस टी स्क्वेअर. समजा हा इक्वेशन थर्ड फ्रॉम 1 काय आपण तो थोडंसं बघूत. हा 1 म्हणजेच एक्स इज इक्वल टू रूट, हा आपण कन्सिडर केला रूट ए साइन इनवर्स टी फ्रॉम 1. हा समजा इक्वेशन थर्ड. त्यानंतर परत इथं आपल्याला सेकंड जो आपण दिलेला आहे वाय इज इक्वल टू रूट ए कॉस इनवर्स टी. त्याच पद्धतीने इथं देखील पॅरामीटर टी आहे, परत याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतल्यानंतर हा येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी डिवाय बाय डी टी इज इक्वल टू हा त्याचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू, इथं परत हा काय रूटचा फॉर्म आहे, म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट एक्स. रूट एक्सच्या ठिकाणी काय इथं ए रेस टू कॉस इनवर्स टी आहे, म्हणून 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट ए रेस टू कॉस इनवर्स टी इंटू डी डी टी ऑफ या एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉस इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह. दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट ए रेस टू कॉस इनवर्स टी ॲज इट इज. परत इथं ए रेस टू कॉस इनवर्स टी हा कुठल्या फॉर्ममध्ये, ए रेस टू एक्सच्या फॉर्ममध्ये. मग परत इथं तो फॉर्म्युला यूज केल्यानंतर हा झाला ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए आणि परत इथं कॉस इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह पाठीमागच्या प्रमाणेच. therefore a raised to cos inverse t into log of a divided by हा 2 into root a cos inverse t into cos inverse t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 डिवायडेड बाय रूट 1 मायनस टी स्क्वेअर. परत आता इथं चूक झालेली आहे, इथं काय दॅट इज टी स्क्वेअर मिसप्रिंट आहेत बरेच. दॅट इज इक्वल टू डी वाय बाय डी टी इज इक्वल टू दॅट इज हा मायनस इथं सुरुवातीला घेतलेलं आहे ए रेस रूट हां इथं काय केलेलं आहे ए रेस टू कॉस इनवर्स टी, याला काय केलेलं आहे रूट ए इंटू, जसं आपण एला आपण काय देतो दॅट इज ए इज इक्वल टू काय देतो आपण रूट ए इंटू रूट ए. तसं इथं ए रेस टू कॉस इनवर्स टी जो आहे त्याला काय केलेलं आहे दॅट इज रूट ए रेस टू कॉस इनवर्स टी इंटू रूट ए रेस टू कॉस इनवर्स टी हा लिहिलेला आहे. त्यापैकी हा खालचा
हा काय झालं आहे कॅन्सल झालेला आहे, म्हणजे इथं शिल्लक करायला हा रूट ए रेस टू कॉस इनवर्स टी इंटू लॉग ऑफ ए डिवायडेड बाय हा शिल्लक करायला 2 इंटू रूट 1 मायनस टी स्क्वेअर. तसंच पाठीमागे देखील केलेलं आहे. परत याची व्हॅल्यू रूट ए रेस टू कॉस इनवर्स टीची व्हॅल्यू किती वाय इंटू लॉग ऑफ ए डिवायडेड बाय 2 इंटू रूट 1 मायनस टी स्क्वेअर. सपोज दिस इज इक्वेशन 4. नाव फ्रॉम 3 and 4 dy by dt divided by dx by dy by dx equal to dy by dt divided by dx by dt. दोन्हींच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. दोन्हींच्या व्हॅल्यूज केल्यानंतर दोन्हींचे जे काही डिनॉमिनेटर आहेत ते काय सारखे आहेत, म्हणजेच 2 डिवायडेड बाय रूट 1 मायनस टी स्क्वेअर आणि 2 डिवायडेड बाय रूट 1 मायनस टी स्क्वेअर हे दोन्ही काय कॅन्सल होतील आणि शिल्लक कार्य इथं वरती वाय डिवायडेड बाय मायनस वाय डिवायडेड बाय लॉग ए डिवायडेड बाय एक्स लॉग ए, परत लॉग ए काय होईल कॅन्सल होईल, म्हणजे इथं शिल्लक राहिला मायनस वाय बाय एक्स. हा दॅट इज मायनस वाय बाय एक्स. या पद्धतीनं हा काय आपल्याला सॉल्व करायचा. त्यानंतर यातलाच एक सबमिट आहे, पॅरामेट्रिक फंक्शनमधलाच एक सबमिट आहे, तो आपण आज बघूत. डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. अगदी सोपं आहे. त्याच पद्धतीने हे देखील एक्झाम्पल आपण सॉल्व करायचे. याचा देखील एक एक्झाम्पल मी तुम्हाला समजून द्यायचा प्रयत्न करतो. इफ वाय इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स देन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज dy बाय dx. हा आपल्याला माहिती आहे. इफ वाय इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स then the derivative of y with respect to x is dy by dx. Similarly, if u is equal to f of x and v equal to g of x are differential function of x such that du by dx equal to f dash x and dv by dx equal to g dash x. दोन्हीचा डेरिव्हेटिव्ह घेतला. u is equal to f of x and v equal to g of x. हे दोन फंक्शन आपल्याला दिलेत. दोन्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतल्यानंतर हा केल du by dx. यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा काय दॅट इज डी बाय डी एक्स आणि व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा काय डी व्ही बाय डी एक्स. देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही. आता इथं हा महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याला यूज करून सोडवायचा आहे. देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही इज डी यू बाय डी व्ही इक्वल टू डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स, किंवा डी यू बाय डी एक्सची किंमत आपण लिहिली आहे एफ डॅश एक्स आणि डी व्ही बाय डी एक्सची किंमत आपण लिहिली आहे जी डॅश एक्स, किंवा दॅट इज इक्वल टू एफ डॅश एक्स बाय जी डॅश एक्स. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. डी यू बाय डी व्ही दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही इक्वल टू किंवा डी यू बाय डी व्ही इक्वल टू डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. याचा एक एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो आहे. त्यानुसार फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स रेस टू 7. फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स रेस टू 7. आता आपण मगाशी बघितलेलं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्हीचा फॉर्म्युला. आता हा झाला आपला यू आणि हा झाला आपला व्ही, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही, इथं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही म्हणजेच यू इक्वल टू 7 रेस टू एक्स अँड व्ही इक्वल टू एक्स रेस टू 7. दोन्हींचे काय करायचे सेपरेट डेरिव्हेटिव्ज काढायचे. दोन्हींचे सेपरेट डेरिव्हेटिव्ज काढायचे. त्यानुसार 7 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथं आपण काढलेला आहे. 7 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज ए रेस टू एक्सच्या फॉर्ममध्ये. त्यानुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं काढलेला आहे दॅट इज डी यू बाय डी एक्स इक्वल टू 7 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 7. त्यानंतर व्ही इज इक्वल टू किती एक्स रेस टू 7. आता हा कोणत्या फॉर्ममध्ये एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये. त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 7 इंटू एक्स रेस टू 6. ओके, डी यू बाय डी एक्स काढला, डी व्ही बाय डी एक्स काढला. परत आता आपला फॉर्म्युला यूज केला. सबस्टिट्यूट 2 and 3 in 1 वी गेट हा आपला इक्वेशन 1 म्हणजेच हा. आता आपण जो फॉर्म्युला काढलेला आहे तो फॉर्म्युला डी यू बाय डी व्ही इक्वल टू डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. त्यामध्ये दोन्हीच्या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल हा डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू दॅट इज 7 रेस टू एक्स इंटू लॉग 7 डिवायडेड बाय 7 इंटू एक्स रेस टू 6. या पद्धतीनं यांचे काय डेरिव्हेटिव्ह काढायचे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर. याच पद्धतीनं हे बाकीचे जे काही एक्झाम्पल राहिलेले आहेत 2, 3 म्हणजे एकूण 3 एक्झाम्पल सॉल्वमध्ये दिलेलं आपल्याला. त्यापैकी पहिला एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. बाकीचे 2 एक्झाम्पल तुम्ही घरी बघा आणि ते सोडवा.
उद्याच्या भागामध्ये याच्यामध्ये जे एक्झरसाईज आपल्याला दिलेलं आहे म्हणजेच एक्झरसाईज 1.4, साधारणतः या एक्झरसाईज 1.4मध्ये साधारणतः एकूण हा फर्स्ट, त्यानंतर हा सेकंड, त्यानंतर हा थर्ड, त्यानंतर हा फोर्थ, म्हणजे जवळपास प्रत्येक क्वेश्चनमध्ये किंवा प्रत्येक एक्झाम्पल आपण जर म्हणला तर प्रत्येकामध्ये साधारणतः 8 सब क्वेश्चन किंवा 8 सब एक्झाम्पल आहेत. म्हणजे जवळपास या एक्झरसाईज 1.4मध्ये साधारणतः जवळपास 32 एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. त्या 32पैकी जास्तीत जास्त एक्झाम्पल मी सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. राहिलेले जे काही एक्झाम्पल आहेत ते तुम्ही काय घरी सोडवायचे आहेत. तर उद्याच्या भागामध्ये एक्झरसाईज 1.4 आपण हा चालू करूत. तुर्तास इथंच थांबू आपण. ओके, थँक्यू.